हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आणि जे बी नमो बुद्धाय. तर बरेच लोक अशी विचारत होतं की लाईव्हमध्ये किंवा तुम्ही काय जॉब करता, तुम्ही काय काम करता. तर माझं हे बघा, वॉटर सर्व्हिसिंगचं काम आहे माझं, कार वॉटर सर्व्हिसिंगचं. हे कार तर माझी आहे म्हणा, अशीच म्हणजे मी तुम्हाला डेमोसाठी मी व्हिडिओ काढायसाठी माझी कार वॉच करत आहे किंवा काम काय करतो मी, कसा करतो हे दाखवायचे प्रयत्न करत आहो. तर हे असेच मी घरगुती गाड्या असतात, कार असतात, मी त्यांच्या घरपोच डिलिव्हरीचे कामं करतो. म्हणजे त्यांच्या घरी जाऊन वॉश करून देत असतो गाडी त्यांना. म्हणजे इथं गॅरेजवर यायचं काम नाही आहे. तर याच्या चार्जेस बी म्हणजे मी जास्त घेतो त्यांच्याकडून. लोकांजवळून तर ते वॉटर सर्व्हिसिंगवर आणायचे 300 असतात, तर माझे 350 असतात घरपोच यायचे. तसे मी प्रत्येक दिवशी असं समजून घ्या 20 गाड्या करतो. प्रत्येक दिवशी 20 गाड्या असतात. काही माझे ठराविक गाड्या आहेत महिन्यावारी, की ते महिन्याचा पेमेंट देतात मला, असं आहे ते. आणि असं जसं कोणाची घरपोच जायची असली तर मी 350 घेत असतो, फुल वॉश करून देतो. असं माझं लाईव्हमध्ये बरेचसे लोक विचारत होते काय काम करता, नोकरीवर आहे का, नोकरीवर आहे का. तर बा मी नोकरीवर नाही आहो, मी बघा हे असे काम करतो, गाड्या धुवायचे कामं करतो बा, गरीबी आहो मी. तर नोकरीवर तर नाही आहे मी. खूप मेहनत करावं लागत, एवढी मेहनत करायला लागत की हातावर पुढं येतात, कंबर दुखते, अशी मेहनत करावं लागत. आणि लोकांना असं वाटते की बा हा माणूस नोकरीवर आहे का, नोकरीवर आहे का. नोकरीवर नाही, पण दादा नोकरीपेक्षा बी कमी नाही आहे ना, खूप कमाई आहे. पण याच्यात कसं ओळख पाहिजे. कोणाला खरंच असं चालू करायचं असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये घरपोच डिलिव्हरी वॉशिंगचं, तर मला संपर्क करा, कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला पुरी आयडिया देईन आहे की कसं करायचं, काय करायचं, कुठे पॉम्पलेट छापायचे, काय करायचे. मी सारी आयडिया तुम्हाला देईन. तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अगर करायचं असं तर कमी वेळात भरपूर पैसा आहे, फक्त मेहनत आहे. कोणाला नोकरीची गरज नाही, काही सवऱ्याची गरज नाही, फक्त मेहनत पाहिजे. कारण नोकरीवाल्यापेक्षा बी खूप पैसे कमावू शकता तुम्ही. तर मित्रांनो, धन्यवाद. माझा ब्लॉग आखरीपर्यंत बघितला तुम्ही. चला माझे 2 शब्द बोलून मी येतेच माझा ब्लॉग संपवतो. बाय बाय. चालू डबल चालू होते व्हिडिओ. राहू दे मग, चालू झाला ना, चालली तसं.